सर सर आता विषय असा चाललाय की एक भाजपाचे एक नेते ह्यांनी शिंदे गटाचे एक नेतेवर गोळ्या मारल्या. तर तुमचं काय म्हणणं मला आहे कल्पना विषय? म्हणणं कशाला पाहिजे. महाराष्ट्र किती खाली गेला त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. महाराष्ट्राच्या सत्ताधारी पक्षाचा एक आमदार पोलीस स्टेशनमध्ये अधिकाऱ्यांच्या समोर दुसऱ्या व्यक्तीवर गोळ्या झाडतो. ते दोनही एकाच पक्षाचे आहेत. आणि सगळ्यात वाईट गोष्ट अशी आहे की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांनी गोळ्या झाडल्यानंतर जे वक्तव्य केलंय ते अधिक गंभीर आहे. कारण या सरकारमध्ये तुम्ही कोणताही गुन्हा करा, म्हणजे ते एक आमच्या कोकणातलं टिल्लू आहे, ते पोरगं काल बोलला तिकडं जे पाहिजे ते करा, माझा बाप तिकडे सागर बंगल्यावर बसलेला आहे. तो इसका मतलब क्या है? याचा अर्थ असा आहे की सागर बंगल्यावर मध्ये कोण बसतं? राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. ते गृहमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी तुम्ही काही करा, आम्हाला काही होणार नाही असं जे निर्भय बनव वेगळं आंदोलन त्यांनी सुरू केलंय. कोणालाही मारा आणि आमच्या भाजपमध्ये या. दादर पोलीस स्टेशनमध्ये आमदारांना गोळी झाडली, त्याची पुंगळी सापडली. पोलिसांनी आजपर्यंत त्यांचं शस्त्र अधिकृत केलं नाही. याचा अर्थ काय होतोय की राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था नाही. आणि त्याच्या पलीकडचं त्या गायकवाडाचं जे वक्तव्य आहे ते फार भयानक आहे. मी साधा माणूस होतो, मला गुंड यांनी केला. आणि असेच गुंड राज्याचे मुख्यमंत्र्यांनी अनेक जिल्ह्यांमध्ये ठेवलेले आहेत. हे वक्तव्य आजच्या गोळ्या झाडणाऱ्यापेक्षा अनेक गोळ्या झाडल्यासारखं वक्तव्य आहे ते. उद्या आणखीन कोण जाऊ शकतं अशा पद्धतीनं ते त्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून खरं तर एवढं भयानक वक्तव्य केल्यानंतर सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्री पदावर त्या व्यक्तीने राहावं की नाही याचा विचार जनता तर करतेच आहे, वाट पाहते आहे. पण आता जे काही बसलेत निलाद्री राजकारणी त्यांनी करायला पाहिजे असं मला वाटतं. महाराष्ट्र में राजनीति में कितना अधपतन हुआ उसका कल जो उल्लासनगर के पुलिस थाने में जाकर वहाँ पुलिस अधिकारी के सामने एक विधायक दूसरे अपने सहयोगी साथी के ऊपर गोली मारता है. एक नहीं, दो नहीं, 6 बार बौछारें छोड़ देता है गोलियों की, और पुलिस ऑफिसर सामने बैठा है. इसका मतलब कानून व्यवस्था कितनी गिरी है महाराष्ट्र में वो उन्होंने प्रदर्शित किया है. अब ऐसे समय में उसने आगे जाकर जो कुछ कहा है कि बोला मैं भी भला आदमी था, मैं ऐसा गुंडा क्यों बना. तो मुझे गुंडा बनाने वाले राज्य के मुख्यमंत्री है, और राज्य के मुख्यमंत्री पूरे राज्य में ऐसे गुंडों को संभाल के रखे हुए हैं उन्होंने. तो ये ज्यादा गंभीर है, क्योंकि आज राज्य में कानून व्यवस्था ही रही नहीं है. किसी गरीब सामान्य नागरिक की सुरक्षा कौन करेगा जब एक विधायक कहीं जाकर बात कर लेता है, भरी सभा में कहता है आप कुछ भी करो डरो मत, मेरा बाप उधर सागर में बैठा हुआ है, सागर बंगले पे बैठा. सागर में कौन रहता है? इस राज्य के गृह मंत्री रहते हैं. इतना क्या कहूं, तानाशाही वाला वक्तव्य अगर कोई करता है तो भी उसके ऊपर कार्रवाई नहीं करती. यही तो हम कह रहे हैं, संविधान को धोखा है, राज्य के गणतंत्र को भी धोखा है, सार्वजनिक स्वास्थ्य को भी धोखा है. कुछ लोग दंगे चाहते हैं. यहाँ इनके विधायकों ने पिछले 1-2 वर्ष में कितनी सारे हादसे हुए हैं. किसी को मारा है, किसी को पीटा है, किसी को गाली दी है, सरकारी अधिकारियों को मारा है, कहा किसी ने गोली चढ़ाई है, किसी ने कहा है बाहर किसी को भी हाथ पैर तोड़कर आ जाओ, मैं टेबल पर जामीन दे दूंगा आपको. ये कहने वाले सारे विधायक इसी राज्य करते में या राज्य के शासन में उनके मुख्यमंत्री के साथ में है. क्या हुई कार्रवाई? तो सारे चुप्पी करके बैठे हुए हैं, क्योंकि भाजपा की ये नीति है, कुछ भी करो हमारे साथ आओ, हर गुनाह माफ होगा. भ्रष्टाचार करो हमारे साथ आओ, हर गुनाह माफ आओ. किसी को भी मार पीट कर आओ, पुलिस कार्रवाई नहीं करेगी. ये सुरक्षितता उन्होंने गुंडों को दी है, सामान्य नागरिक को नहीं मिली है. और लोग इसी का इंतजार कर रहे हैं. चुनाव आने तो फिर लोग उसको बताएंगे. न्याय व्यवस्था कहाँ है, पुलिस कहाँ है? सारे गुलाम बने तो देश की
संविधान की रक्षा कौन करेगा? करनी पड़ेगी अपने को। हम सब मिलकर देश के संविधान की रक्षा करेंगे।